परकीय गुंतवणुकीमध्ये सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र नंबर 1 ठरलेला आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत या संदर्भातली माहिती दिली। बोलायला नाही कर्तृत्व दाखवायला हिम्मत लागते असं महत्त्वाचं विधान देखील देवेंद्र फडणवीसांनी केलंय। या संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी जे ट्विट केलंय त्यांचं ट्विट आपण पाहूयात। देवेंद्र फडणवीसांचं हे ट्विट आहे, बोलायला नाही कर्तृत्व दाखवायला हिम्मत लागते। थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र सलग दुसऱ्या वर्षी नंबर 1 वर आहे। एफडीआय आकर्षित करण्यामध्ये महाराष्ट्र 2022-23 मध्ये क्रमांक 1 वर राहिल्यानंतर आता 2023-24 मध्ये सुद्धा पहिल्या क्रमांकावर आलाय। केंद्र सरकारच्या DPI-ITनं काल 30 मे रोजी ही आकडेवारी जाहीर केली। या आकडेवारीनुसार महाराष्ट्रानं गेल्या वर्षीपेक्षा अधिक परकीय गुंतवणूक यावर्षी प्राप्त केली आहे। दोन 2022-23 आर्थिक वर्षामध्ये 1,18,422 कोटी, 2023-24 आर्थिक वर्षामध्ये 1,25,101 कोटी। केंद्र सरकारच्या या आर्थिक वर्षातील गुंतवणूक ही गुजरातमध्ये प्राप्त झालेल्या एकूण गुंतवणुकीपेक्षा दुपटीहून अधिक आहे। तर दुसऱ्या क्रमांकावरील गुजरात आणि तिसऱ्या क्रमांकावरील कर्नाटकच्या एकूण बेरजेपेक्षा अधिक आहे। महाविकास आघाडीच्या काळात गुंतवणूक आकर्षित करण्यात पिछाडलेला महाराष्ट्र पुन्हा एकदा सलग 2 वर्ष पहिल्या क्रमांकावर आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।